नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती 2024 पद अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी कॉम्प्युटरचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, संगणकाचा जनक कोण आहे? तर सांगा याचा आन्सर. बघा, ऑप्शन येत जरी आन्सर जरी येत नसलं तरी काय ऑप्शन इलिमिनेशन मेथड यायला पाहिजे. थॉमस एडिसन यांनी कशात शोध लावला? विजेचा. अल्बर्ट आईन्स्टाईन हे सर्वांना माहित आहे. आयझॅक न्यूटन यांनी कायचा शोध लावला? ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण. अल्बर्ट आईन्स्टाईन सर्वांना माहित आहे. काय उरलं मग? चार्ल्स बॅबेज. तर संगणकाचा जनक कोण आहे? चार्ल्स बॅबेज. क्वेश्चन नंबर 2 आहे, ईमेलचे पूर्ण रूप काय आहे? ते ईमेलचं पूर्ण रूप म्हणजे ईमेलचा फुल फॉर्म विचारला आहे. ते ईमेलचा फुल फॉर्म काय? इलेक्ट्रॉनिक मेल. क्वेश्चन नंबर 3 आहे, आभासी जगात WWW म्हणजे काय? तर WWW म्हणजे आहे वर्ल्ड वाईड वेब. त्याचा फुल फॉर्म विचारला जाते, वर्ल्ड वाईड वेब. आणि HTML चा काय आहे? HTML चा त्याचा आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि HTTP तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTP चा काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि HTML चा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि WWW चा वर्ल्ड वाईड वेब. इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. आणि अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, ते सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ICDS तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांची अपडेट मिळत राहील. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लोर करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता? ती एक्सप्लोर करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तीला आपण सायबर नॉट असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉम्पॅक्ट डिस्कचा शोध कोणी लावला? तर कॉम्पॅक्ट डिस्कचा शोध आहे ना जेम्स टी रसेल यांनी लावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ऑपरेटिंग हे नाही पाहिजे. विंडोज 10, लिनक्स, MS एक्सेल. एक काय असते? ऑपरेटिंग सिस्टीम. आणि एक काय असते? अप्लिकेशन सॉफ्टवेअर. ते MS एक्सेल झालं, MS वर्ड झालं, हे काय? अप्लिकेशन सॉफ्टवेअर. जसे व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम झालं, टेलिग्राम झालं, हे सर्व काय? अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? विंडोज 10, लिनक्स ह्या सर्व ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याचा आन्सर काय? कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ते MS एक्सेल. हे सर्व खूप महत्वाचे प्रश्न आहे. ह्या प्रश्नांचा वारंवार परीक्षेत विचारला जातं. इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला काय वापरावे लागेल? ते इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला काय वापरावे लागेल? उंदीर म्हणजे हे मी इंग्लिशचे मराठीत ट्रान्सलेट केले आहे, म्हणून यांना माऊसचं उंदीर केला. ते इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला मोडेमचा वापरावे लागते. CPU नाही. CPU चा फुल फॉर्म काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि CPU ला काय म्हणतात? संगणकाचा मेंदू. पोर्टेबल संगणक म्हणून काय ओळखले जाते? पोर्टेबल म्हणजे काय होते? ज्यांना आपण फोल्ड करू शकतो, कुठे पण नेऊ शकतो, त्याला पोर्टेबल म्हणतात. ज्याला आपण फोल्ड करू शकतो, कुठे पण नेऊ शकतो, त्याला पोर्टेबल म्हणतात. तर त्याचा आन्सर काय? लॅपटॉपला आपण पोर्टेबल संगणक म्हणून ओळखलं जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगणकावरून दस्तावेजाचे प्रिंटआउट घेण्यासाठी वापरले जाणारे उपकरणाचे नाव काय आहे?
तर संगणकावरून दस्तऐवजाचे प्रिंटआउट घेण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे प्रिंटर आहे. बघा, प्रिंटर मशीन मध्ये आपल्याला प्रिंट मिळत असते. बाईट किती आहे? एक बाईट म्हणजे किती बीट? ते एक बाईट म्हणजे होते 8 बीट. एक बाईट म्हणजे 8 बीट. आणि 1 किलोबाईट म्हणजे 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट असतात ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि जर या क्वेश्चनचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विंडोज हे काय आहे? तर विंडोज काय आहे? बुटिंग सिस्टीम आहे का? नाही. ऑपरेटिंग काउंटिंग पल्स आहे का? नाही. ऑपरेटिंग आणि बुटिंग सिस्टीम दोन्ही सारखंच झालं. बुटिंग सिस्टीम नाही आहे, फक्त काय आहे, विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज काय? ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एम एस एक्सेल मध्ये आपण याची गणना करू शकतो. तर एम एस एक्सेल मध्ये आपण संकलन उपाय करू शकतो. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. एम एस एक्सेल मध्ये आपण संकलन उपाय करू शकतो. एम एस वर्ड हे कशाचे उदाहरण आहे? तर आताच सांगितलंय, एम एस वर्ड, एम एस एक्सेल याला काय म्हणतात? तर हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते अप्लिकेशन सॉफ्टवेअर नाही? अप्लिकेशन सॉफ्टवेअर, एम एस वर्ड अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. अवॉस्ट अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे. अप्लिकेशन ॲडोब फोटोशॉप हे सुद्धा अप्लिकेशन आहे. पण विंडोज 7 काय आहे? विंडोज 7 हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याचा आन्सर काय आहे? विंडोज 7. स्टँड बाय यूपीएस किंवा लाईन प्राधान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यूपीएसचा कोणता प्रकार आहे? तर स्टँड बाय यूपीएस किंवा लाईन प्राधान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यूपीएसचा हा ऑफलाईन यूपीएसचा प्रकार आहे. ठीक आहे. एम एस वर्ड मधील टूल वापरकर्त्यांना अनेक संपर्कांना पत्रे किंवा कागद पाठविण्याची परवानगी देते. तर कोण देते? तर त्याचा आन्सर आहे मेल मर्ज. मेल मर्ज एम एस वर्ड मधील टूल वापरकर्त्यांना अनेक संपर्कांना पत्रे किंवा कागदपत्रे पाठविण्याची परवानगी देते. तर ते आहे मेल मर्ज. जेव्हा संगणक चालू केला जातो तेव्हा ते हार्डवेअर योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे पाहण्यासाठी निदान चाचण्याचा संच करते. या प्रक्रियेला असे म्हणतात. जेव्हा संगणक चालू केला जातो तेव्हा ते हार्डवेअर योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे पाहण्यासाठी पोस्ट निदान चाचण्याचा संच करते. त्या प्रक्रियेला पोस्ट म्हणतात. तर पोस्टचा फुल फॉर्म काय? पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. पॉवर ऑन सेल्फ टेस्ट हे याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एम एस वर्ड मध्ये बेस लाईनच्या वर छापलेल्या संख्येला म्हणतात. तर एम एस वर्ड मध्ये बघा, तुम्ही कधी एम एस वर्ड यूज केलं असेल तर वरती एक असे लाईन असतात, छापलेल्या संख्या असतात. तर त्याला काय म्हणतात? सुपरस्क्रिप्ट. एम एस वर्ड मध्ये बेस लाईनच्या वर छापलेल्या संख्येला सुपरस्क्रिप्ट म्हणतात. ठीक आहे. हा आपला शेवटचा क्वेश्चन होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.